आणि तुमच्या टाळीने तेवढंच पुरण येतं. काय येतं? पुरण नाही, स्फुरण 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 येतं. वैकुंठवासी इंगळे बाबा म्हणायचे, ज्यांना गाणं कळतं त्यांच्या समोरच म्हणत जा, ज्यांना कळत नाही त्यांच्या समोर उगा यांना देऊच नका. लोक इतके भेसूर पाहते तुम्हाला सांगतो मी. म्हणजे आता थोडासा मलाही गाण्याचा नाद आहे म्हणून मला थोडासा का अनुभव आहे. आपण जर गायला लागलो ना तो लोक इतकी विचित्र पाहतात, आपल्याला असं वाटतं याच्या हातात जर इटाचा टोला सापडला ना, शपथ फेकून आणि नाही शपथ ना, लय भेसूर पाहतात, लय कस तरी पाहतात. तसं का काही बांधाला बांध आहे का काय आमचा तुमचा काही कळतच नाही, लय विचित्र. इंगळे भाव म्हणायचे उगा यांना नाही द्यायचं. ते एक उदाहरण सांगायचे तुम्हाला सांगतो. जुना काळ होता, एकतारीचं भजन असायचं, एकतारी विणे असायची. आणि मग एकतारीच्या भजनाचा कार्यक्रम होता आणि मग तो विणेकरी. आणि त्यावेळी सिस्टीम अशी होती, मंदिरात काही खोल्या नव्हत्या संघ ठेवायला गुरुजी अण्णा. मग जे येणं ज्याच्याकडे राहायचं त्याने येणं घरी घेऊन जायचा, जो पाखाज वाजवणार आहे त्याने पाखवाज घेऊन जायचा, जो पिटीवाला आहे त्याने पिटी घरी घेऊन जायची. फक्त टाळकरी टाळ वाटून नेत नव्हते, ते एका ठिकाणी ठेवायचे. आणि मग ते इनेकरी विना घेऊन निघाला. आणि ते जुना काळ पायी पायी चालत चालत चालला. बरं गंमत अशी आहे, ज्याच्याकडं जे राहतं ज्याला ज्याचा नाद राहतो तो कायम त्याच्या गणगणित राहतो. मग तुम्ही एखादा पाखवा द्या पा, आमच्यातलं सांगतो तुमच्यातलं नाही सांगत. एखादा पाखवा द्या पा, तो जर कधी आळंदीतून गावाकडे चालला किंवा सप्त्याला चालला आणि एस टी स्टँडवर येऊन उभा राहिला तर त्याच्या पाठीला पाखवाच राहतो, पण तो निश्चित उभा नाही राहत. त्याचा सारखं मांड्या जोडायचा कार्यक्रम चालू होता. का? कारण त्याला त्याचा चळ लागलेला असतो. तसा भजनी पा, तो असा गाडीवर जरी चालला ना, गाडीत जरी चालला, पायी जरी चालला आणि पाणी जरी भरीत असला तरी सुद्धा त्याचं आपलं गणगण चालू राहते. रूप पाहतालोचनी, ते गणगणित राहत. तसे वारकरी आपलं गणगणित निघालं गळ्यात, त्याच्या विना ते असं निघालं. आणि ते 4-2 गावातली सज्जन माणसं बसलेली होती. असं शेत होतं मकाचं, सज्जन बसले होते. इंगळे बाबा सांगायचे म्हणून सांगतो तुम्हाला. सज्जन म्हणजे कोण? ज्यांना देव नाही माहीत, धर्म नाही माहीत, मंदिर नाही, देऊळ नाही, वर्गणी नाही, सप्ता नाही, पंक्ती नाही, पंगत म्हणली का हजर, असे 4-2 जण बसले होते. आणि असं तर मकाचं शेत होतं, तिथून मकाचे कंस तोडायचे, भाजायचे आणि खायचे. तर हे आपलं वारकरी चाललं, त्याच्यातला एक जण म्हणे, अरे आपण आयुष्यभर परमार्थ नाही, भजन नाही, वारकरी चालला, त्याला 1-2 कंस तरी देऊ. ते म्हणले द्या, आपल्याला कुठं विकत आणायचे. मग तिने तिथून तोडायचे आणि तिथंच भाजायचे, द्या. वारकऱ्याला विचारलं म्हणे, भाऊ कंस खाता का? ते म्हणे खातो. मग ते वारकरी आपल्या गळ्यातला विना काढला, खाली बसलं, त्याने ते भाजलेले कंस घेतले आणि कंस खायला सुरुवात केली. अर्ध कणीस खाल्लं बा. आणि अर्ध कणीस खाल्ल्यानंतर वारकऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला, आजपर्यंत आपण कोणाचं फुकटानं खाल्लं नाही. फुकट खाल्लं नाही म्हणजे काय? खाल्ल्याच्या बदल्यात काही पैशा रुपीत दिलं नाही, पण कोणाच्याही दारात जर एखादा घास खाल्ला तर 4-2 देवाचे नामं त्याला म्हणून दाखवले. मग आता आपण यांचं फुकट कंस कसे खावे? मग त्याने ते कणीस बाजूला ठेवलं आणि येणं बाहेर काढला. येणं बाहेर काढला आणि तो येणं लावून घेतला असा स्वरात. आणि स्वरात लावून घेतल्यानंतर तिने स्वर लावला, रे ए ना या या माझा रे या झोपडी या रे राम या झोपडीत माझा या झोपडीत माझा ताऱ्याकडे पहावे
त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या राम या झोपडीस माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचं वाङ्मय आहे. आणि मग ते वारकऱ्याने असं सुरुवात केलं, रे झोपडीत माझ्या. त्याच्यातलं एक जण त्याच्याकडे असं पाहायला लागला. दुसरा म्हटला, ऐ याला काय होऊन राहिलं, आता हे यायला त्याच्यातलं काही माहित नाही. तर तिसरा म्हटला, तुम्हाला म्हणलो होतो मी कंस देऊ नका, त्याला कंसाचा त्रास होतो, कंसाचा त्रास होतो. म्हणे मग आता काय करायचं. गावकरी म्हणते तुम्ही आयुष्यात भजन केलं नाही, भजना वेगळावाला काय करायचं. तेवढ्यात एक जण कंस तोडायला गेला होता, तो मधून बाहेर आला. ते म्हणे हे गडबडू नका, काय नाही होत, काय नाही होत. अरे तो पाय ना म्हणे कसा करून राहिला, पाहिलं ना येडी हळद आणि कोड्याशाचा नास, म्हणे पाहिला कसा करून राहिला. अरे म्हणे काय नाही होत त्याला, म्हणे काय नाही होत काय, तो पाय कसा करू. आणि म्हणे करू दी, काय नाही होत त्याला. मी आपण अशीच एकदा मका तोडून नेली ती आणि कंसा सगट माय म्हशीना खाली होती, ती शेम अशीच करीत होती. कशी करीत होती, याच्यावानी करीत होती. म्हणे मग काय केलं तर, म्हणे काय नाही, असा गज लाल करायचा आणि त्याचा चटका द्यायचा. त्याला काय म्हणते तुमच्याकडं, डाग, डाव 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 द्यायचं म्हणे. आणि म्हणे मग काय तो डोक्यात, म्हणे काय नाही, याला उचला म्हणे, डाव द्यायला न्यावं लागेल. अक्षरशः तुम्हाला सांगतो, या येड्या हळदीने त्याला उचललं ना राव, असं काय करता तुम्ही. त्याच्यामुळे इंगळे बाबा म्हणायचे, जिथं कळत तिथंच म्हणत जा, नाही तर लोक डाव द्यायला न्यायला बसले. विठाला हे सिलेगाव पुण्यभूमी आहे, इथं सगळं कळतंय. इथे पहिल्यापासून तुम्ही जाणकार माणसं आहेत, म्हणून तुम्हाला अपेक्षा तुमच्याकडून आहे, तुम्ही कडाडून टाळ्या वाजवल्या पाहिजे. जर आमच्या एखाद्याने सुंदर चाल गायली, पखावाज गोड वाजला, वाजवा जोरात वाजवा. आणि आज फक्त आजच्या दिवस नका मारत जाऊ, रोजच्या रोज वाजवत जा काला होईपर्यंत. विठाला विठाला संसारात नाही मिळणार, संसारात सुख मिळायचं नाही, संसारात सुख नाही. आणि परमार्थात सुख मिळेल म्हणून परमार्थ करावं लागेल, परमेश्वराकडे जावं लागेल. बघा एक प्रश्न सोपा विचारतो माता मावल्या, मला सांगा तुम्हाला सुखाची अनुभूती कुठं होते. दोन पर्याय, पहिला पर्याय सासरात, दुसरा पर्याय माहेरात. तुम्हाला कळतं ना मी बोललेलं का, तुमच्या पुढं मी काही मा काळं पांढरं करू का, काही करू का मा. सुखाची अनुभूती कुठे मिळते, सासरात मिळते की माहेरात मिळते. कुठं बोला ना, कुठं. माहेरात मिळते का, माहेरात आपली माणसं वाटतात, माहेरात सुखाची माणसं वाटतात, माहेरात सुख देणारी माणसं वाटतात, माहेरात काही कमी अधिक झालं तर सांभाळून घेणारी माणसं आहेत, म्हणून माहेरात सुख वाटतं. आमच्या संतांना सुद्धा तिथंच वाटलं, म्हणून सारखं सारखं माहेराला जाण्याचा आग्रह धरला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, का, कारण तिथं सगळे आहेत. ते म्हणतात बाप आणि आई, बाप आणि माझे विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, अरे
वा, टाळी वाजा जोरात. पंढरी आहे माझे माहेर साजनी, माझे माहेर पंढरी. अजून काय, आपुल्या माहेरा जाईल. किती माहेराच्या बद्दल बोललं संतांनी. का? माहेरात सुख मिळतं, तुम्हाला मिळतं तसं संतांना नाही मिळालं. का? कारण माहेरामध्ये आपली माणसं असतात. संतांचे मायबाप पंढरपुरात आहे. अजून काय, बाप आणि अजून माझी बहीण चंद्रभागा. पुढे पुंडलिकर आहे एका जनार्दनी शरण, करी माहेराची आठवण, माहेराची आठवण, माहेराची आठवण. ते माहेर सुख देतं म्हणून त्या माहेरात गेलं पाहिजे. मग तिथं गेलं की तो आपलंसं करून घेतो. अहो कानोपात्रेला करून घेतलं, वेश्येच्या घरात जन्माला आली तिला तरी सुद्धा अंतकरणाशी लावलं माय बापाने. एवढंच काय सांगावं तुम्हाला. मुस्लिम समाजात जन्माला आले कबीरदासजी बाबा, हृदयाला लावलं, हृदयाला. ऐका, जगाचा मायबाप या संतांसाठी मंदिरातून बाहेर आला. प्रसंग गोड आहे. एक दिवस ज्ञानोबरायांनी चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान करून मंदिराकडे निघाले. नामदेवराय मंदिरामध्ये कीर्तन, त्यांच्या परंपरेप्रमाणे कीर्तन सुरू आहे. मंदिरात कीर्तन सुरू आहे, संत मंडळी सगळी कीर्तनात आहे. परंतु ज्ञानोबराय ज्यावेळी निघाले तर आले तर पायरीपाशी पाहतात, पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीच्या जवळ कबीरदासजी महाराज बसलेले आहेत. कबीर महाराजांच्या जवळ जनाबाई बसलेली आहे, जनाबाईच्या जवळ कानोपात्र बसलेली आहे, कानोपात्रेच्या इकडून शेजारी चोखोबराय बसलेले आहेत. हे सगळ्यांना बघितलं. ज्ञानोबराला आश्चर्य वाटलं. माऊली ज्ञानोबराय म्हटले, काहो कबीर बाबा, अहो तुम्ही सगळ्यात सिनियर आहात, मध्ये नामदेवरायाचं एवढं गोड कीर्तन चाललं, तुम्ही मंदिराच्या पायरीवरती बसलात. कबीरदासजी उठून उभा राहिले, ज्ञानोबरायला हात जोडले. ज्ञानोबराय वयाने जरी लहान होते तर अधिकाराने श्रेष्ठ होते. हात जोडले कबीरदासांनी आणि कबीरदासजी म्हणाले, माऊली अहो नामदेवरायाचं एवढं गोड कीर्तन चाललं, अंतःकरण असं झालं की कधी मध्ये जाऊ, पण काय करू ज्ञानोबराया, मी मुस्लिम समाजात जन्माला आलो ना हो, मला मंदिरात जायची परवानगी नाहीये, मला मंदिरात नाही येऊन देत. अजून चोखोबराय म्हटले, हे मी महाराज समाजात जन्माला आलो ना, मला मंदिरात नाही येतात. कानोपात्र, मी वेश्येच्या घरात जन्माला आली, मला नाही येता येत मंदिरात, मी दासी आहे म्हणून मला मंदिरात नाही येता येत. या सगळ्यांचं ऐकलं. ज्ञानोबरायचं अक्षर शांत वरून गेलं. ज्ञानोबराय आतमध्ये गेले, शब्द बोलले नाही. आतमध्ये गेले. नामदेवरायाचं कीर्तन जोरात चालू आहे. नामदेवरायाच्या जवळ जाऊन उभं राहिले. नामा, हे नामा, तू माझा सखा आहेस ना, मित्र आहेस ना. नामदेवराय म्हणाले, हो माऊली, बोला ना. ज्ञानोबराय म्हणतात, नामा माझी एकच इच्छा आहे, तेवढी पूर्ण करशील का? बोला ज्ञानोबराय, तुम्ही सांगा, मी तुमची आज्ञा पाळेल. नामदेवरायांना ज्ञानोबराय म्हणतात, नामा उद्यापासून हे कीर्तन तू मंदिरात नको करत जाऊ, हे कीर्तन वाळवंटात करत जा. नामदेवराय म्हटले, काय हरकत नाही, तुम्ही म्हणाल म्हणून करायला काय हरकत नाही, पण मी हे कीर्तन इथं करतो का ते ऐका. म्हणे का? म्हणे इथे देव उभा आहे म्हणून त्याच्या समोर कीर्तन असावं म्हणून इथं करतो. ज्ञानोबराय म्हटले, एवढंच ना, एवढीच तुझी अडचण आहे ना? म्हणे हो, एवढीच अडचण आहे. म्हणे मग काळजी करू नको, उद्या तू विना घे आणि कीर्तनाला वाळवंटात चाल. नामदेवराय म्हटले, मग काय होईल? म्हणे मग काय नाही, हाय तुला इथं उभा दिसतो ना, तुला एवढीच अडचण आहे ना, मी बघतोच, तू उद्या फक्त विना घेऊन वाळवंटात कीर्तन सुरू कर, हा मंदिरात थांबतोच कसा याच्याकडे पाहतो. म्हणे कोण? देव. ज्ञानोबरायाबद्दल बोलतो. हा पाहतोच म्हणे, हा कसा उभा राहतो इथे. ज्ञानोबरायांचे शब्द ऐकले. नामदेवराय दुसऱ्या दिवशी वाळवंटात रामकृष्ण हरी म्हटले. वाळवंटात रामकृष्ण हरी म्हणल्याचा परिणाम कबीरदासजी टाळ घेऊन उभं राहिले. इकडून जनाबाई उभी आहे, इकडून कानोपात्र आहे, इकडून चोखोबराय टाळ घेऊन उभे आहेत. सगळे संत असे 18 पगड जातीतील संत असे टाळ घेऊन उभा राहिले. नामदेवरायचा कीर्तनाचा रामकृष्ण हरी सुरू झाला आणि नामदेवराय देवाची वाट पाहू लागले. मायबापा हो, अरे मंदिरात कीर्तन व्हायचं तेव्हा फक्त देव उभा राहायचा, पण वाळवंटातलं कीर्तन ऐकून जगाचा मायबाप नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होईला देवा ऐसे बोले कबीर, ऐसे बोले कबीर, सावध होईगा देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, नाम
घेऊन जेव्हा विणा घेऊन कीर्तन सुरू झालं ना, तर जगाचा मायबाप उभा होता आणि इकडं नाचायला लागला. त्याला त्याची सूद राहिली नाही. हे संतांचं सामर्थ्य आहे. पंढरीत गेलं की तो सगळ्यांना आपल्या अंतःकरणाशी धरतो. हा पुरावा आहे. संत सांगतात सगळ्याचा सगळा पुरावा आहे, खोटं काहीच बोलत नाही. म्हणून पंढरीला जावं लागेल. पण जाण्याचा नियम आहे. पंढरीला जायचा नियम आहे. तुम्ही उठा का सुटा पंढरपूरला जा अशी अजिबात संतांची अपेक्षा नाही. उठा की सुटा सारं दुनिया सोडून द्या आणि निघा भजन करायला अशी संतांची देवाची अपेक्षा नाही. देवाची अपेक्षा एकच आहे, जेवढं तुम्ही परमार्थ प्रपंचासाठी वेळ देता त्या प्रपंच करताना तुम्हाला देवाची आठवण येत नाही. जसं तुम्ही प्रपंच करता अगदी तसाच एक दिवस जरी तुम्ही परमार्थाला देत असाल तर परमार्थ करताना सुद्धा तुम्हाला प्रपंचाची आठवण येऊ नये असा परमार्थ करा. करता येईल काय? 365 दिवस आहेत वर्षामध्ये. या 365 दिवसात तुम्ही किती दिवस प्रपंच करता आणि किती दिवस परमार्थ करता? वाहन आहेत का तुमच्याकडे? तुम्हाला मी बोललेलं कळतं ना, मग पटापटा बोलत चला. 365 दिवस आहेत वर्षात, त्याच्यात किती दिवस प्रपंच आणि किती दिवस परमार्थ? सोपं गणित आहे. किती आहे महाराज? 365 नाही, आम्हाला 770 दिवस दिले तरी पुरायची नाही प्रपंचाला. 365 दिवस तुम्हाला प्रपंचासाठी दिलेत, प्रपंचच करा. महाराज म्हणतात फक्त 15 दिवस काढा. 360 दिवस प्रपंच करा आणि 15 दिवस पंढरीच्या वारीला निघा. जर पंढरीच्या वारीला संतांच्या संगतीत भगवंताचं भजन करत जाल तर पुन्हा वर्षभर परमार्थ वेगळा करण्याची गरज पडणार नाही. वारीचं महात्म्य आहे, पंढरीचं महात्म्य आहे. पंढरपूरला निघालं की देवाचं भजन करत निघावं. कसं? कसा नियम सांगितला? गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा श्री विठ्ठल प्रेम मागा श्री विठ्ठल विठ्ठल गात जागा गात जागा गात हा पंढरीच्या वारीचा नियम आहे. काय नियम आहे? गात जागा भजन करत जा. आता नियम बदलून गेला. आता नियम तुम्हाला माहिती आहे. मी बोलले तुम्ही हसायला लागले. कोणता नियम आहे आता? खात जागा. काही पठ्ठे निवळ पंक्ती पठाण आहेत महाराज. दिंडील निघाले तर गोण्याच घेऊन निघत आहेत. शपथ खोटं नाही सांगत तुम्हाला. गोण्याच घेऊन निघत. काय आला गोण्या? निम्म्या दिंडीपर्यंत जाऊस तर 2-2 गोण्या बिस्किट टाचून घरी घेऊन येतात. 2-2 गोण्या बिस्किट पक्के खायावर उठलेले आहेत. मग मला कळत नाही नेमकं एवढं खाण्याचा नाद लागला तरी कसं काय माणसाला, मला समजतच नाही. किती खावं काय खावं? अरे आपलं शरीर आहे. पंक्ती जरी लोकांच्या आहेत आपलं पोट आहे. आपल्याला कळायला पाहिजे किती खावं काय. मी तुम्हाला कालचाच प्रसंग सांगतो. काल निवृत्तीदादांचा वारी होती त्र्यंबकेश्वरची. मी एका फडावर कीर्तन केलं. त्या फडाचं नाव नाही सांगत. पुढच्या वर्षी कीर्तन मारायला बसले तिथं. ते 8 ते 10 कीर्तन होतं अण्णा दिनूदादा ते होते. आणि ते कीर्तनात गंमत अशी झाली, फराळाचं पंगत झाली मग कीर्तन. आणि मग ते कीर्तन चालू झालं. तुम्हाला काय सांगावं? कीर्तन 8 ते 10 कीर्तन. बरोबर 8 माणसं 10 बाया होत्या. 8 ते 10 हो 8 ते 10. तर तुम्हाला सांगतो एक जण इतकी खिचडी खाली आणि माझ्या समोर बसला. काहीतरीच विनोद झाला बा. त्याला ठसका गेला तर अक्षरशः त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला. नाकातून. मी का खिचडी कुठं पळून चालली का? काही आचपेच आहे का खायला? अरे काय पंगत चालली पळून कुठं का साबुदाणा पळून चालला? मला कळत नाही नेमकं काय येडेपणा करतात लोक. काय पोट आपलंय महाराज. निवळ काही माणसं निवळ जेवायसाठी जन्माला आले. तुम्हाला सांगतो शपथ खोटं नाही. मी 1 वर्ष भौतिक श्राद्धाचं कीर्तन केलं. माझ्या समोर एक जण जेवायला बसला होता. परिवारातलं होतं म्हणून मी पंक्तीलाच बसलो गुरुजी. आणि माझ्या समोर तो एक जण जेवायला बसला. जिलेबी होती. जिलेबी आमच्याकडे त्याला येटुळं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? येडा येटुळं काय म्हणतात? वाटुळं गोटुळं येटुळं म्हणतात. किती येटुळी जिलेबी खाल्ली असं अण्णा? बरोबर किती जिलेबी खाल्ली असं?
मी मोजल्या 100, मी मोजल्या 72 एटोळी जिलेबी खाल्ली. शपथ खोटं नाही सांगत तुम्हाला, 72 एटोळी जिलेबी खाल्ली मी मोजल्या. मग ते जिलेबीचं काय नाही, जिलेबी खाई नका. अक्षरशः एवढी म्हणजे ढेकर द्यायला आकेला तर जिलेबी इथून रामराम घाली होती. एवढी जिलेबी खाली. जिलेबी खाई नका त्याच्याबद्दल नाही, पण तो मठ्ठ्यावाला मागून आला, मठ्ठा 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 मठ्ठा. त्याला इतकी तळपायाच्या मस्तकाला गेली ना, त्याला अशी पंगत उठायची वेळ झाली तरी तो मठ्ठ्यावाला आलेला नव्हता. तिने असं मठ्ठ्यावाल्याकडे पाहिलं, म्हणे ए तिकडे कुठं चालला थोबाड घेऊन, इकडे ना, इकडं मठ्ठा नाही काय नाही, तिकडे कुठं मठ्ठा मठ्ठा इकडे. जसं त्याच्याकडून बादली सगळी अण्णा तुम्हाला काय सांगा, माग्याच्या माग्यात तोंडाला लावला ते. तुम्ही विचार करा, मा डोकं बंद झालं. मी म्हणलं येणे ढेकर द्यायला केला तर जिलेबी इथून रामराम घाली होती राव, हिने मग्याबरोबर मठ्ठा बसवला कुठं. मी डोकं, मी म्हणलं भाऊ तुमची कमाल राव, म्हणलं तुम्ही एवढी जिलेबी खाल्ली, अक्षरशः तुमची जिलेबी नळड्यात दिसत होती. ते तुमच्या काय बापाचं गेलं त्याच्यात. म्हणलं माझ्या बापाचं काहीच जाईल नाही, पण तुम्ही इतकी जिलेबी खाल्ली तर ढेकर द्यायला केला तिथं जिलेबी दिसत होती, एवढा मठ्ठा बसावला कुठं. ते म्हणे बाबा तुम्ही निस्तेच फेटे बांधा आणि कमरा बांधा, तुम्हाला उलशिक डोक्याचा भाग नाही. मी म्हणलं भाऊ तू एवढं उरकू नको, तो मठ्ठा बसावला कुठं तेवढं सांग. ते म्हणे बाबा मठ्ठ्याला जागा लागतीच काय आला. म्हणलं मग काय लागत. म्हणे जिलेबीच्या पोंगळ्या काय आल्या आहेत म्हणे. जिलेबीच्या पोंगळ्यात मठ्ठा भरणारे जन्माला येईल वरती लोकांना. विठाला विठाला कठीण आहे महाराज. परमार्थ करा, प्रपंच करा, सगळ्याला नियम आहे, आचारसंहिता आहे, युक्त आहार विहार परमार्थाचा नियम आहे. नियम इंद्रियासी सार, नियम असावे मग परमार्थ घडतो, नियम असावा मग प्रपंच घडतो. त्याच नियमाने जर प्रपंच करता करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम असा अंतकरणापासून जर तुम्ही गाल, भक्तिभावाने गाल, तर भगवान परमात्मा आपलासा व्हायला वेळ लागत नाही. आणि मग लक्षात घ्या, एकदा की तो आपलासा झाला, या जगाच्या पाठीवरती सुख नावाची गोष्ट तुमच्यासाठी तुच्छ असेल. कारण सुख काय, सुख घेऊन बसले, सर्व सुखाचा मायबाप आहे, सर्व सुखाचा दाता आहे. तो सर्व सुख दिले वाचून राहणार नाही. फक्त त्याच्यासाठी काय करा, देव आपलासा करा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपुला तो एका देव करो निघावा, 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 आपुला तो
महाराज म्हटले देव आपलासा करून घ्या. जेवढा आनंद यांचा ऐकायला मिळतं ना तेवढाच आनंद देव आपलासा झाल्यानंतर मिळेल. तुम्हाला अनुभूती जर पाहिजे असेल देव आपलाशी होण्याची तर या संगीताचा आनंद घ्या. डोळे बंद करून घ्या, झोपू नका, फक्त डोळे बंद करून आनंद घ्या. संगीताचा आनंद घेतला पाहिजे, म्युझिकचा आनंद घेतला पाहिजे. स्वरामध्ये 6 सेन्स असतात. काय म्हणतात? स्वरामध्ये 6 सेन्स असतात. माणसाचे ॲट अ टाइम 6 सेन्स कुठंच चालत नाहीत असं वैज्ञानिक सांगतात. एका वेळी माणसाचा 1 सेन्स काम करतो, हार्डली 2. 6 सेन्स माणसाचे एकाच वेळी काम करतात जेव्हा तो शास्त्रीय संगीतामध्ये बसलेला असतो. ही शास्त्रीय संगीताची ताकद आहे. वैज्ञानिकांनी हे रिसर्च करून सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून ह्या संगीताची खूप मोठी ताकद, याचा आनंद घेतला पाहिजे. भगवान परमात्मा आपला सकेला की सुख मिळेल. सुखासाठीच धडपड चालली. सुख पाहिजे असेल तर सोपा मार्ग सांगितला, देव आपला करा. देव आपला करायला काही लई लांब जायचं नाही, कुठं जायचं नाही, फार काही करायचं नाही. काय करा? सोपं सांगतो. काय करा? भगवंताचं भजन करत असताना अंतकरणापासून करा. आपल्या आपल्या घरात करा. शबरीने काय केलं? भिल्ल कुळात जन्माला आली. सर्वसामान्य परिवार भिल्ल कुळात जन्माला आली, हीन कुळात जन्माला आली. मातंग ऋषींकडून अनुभव घेतला आणि आयुष्यभर रामनामाचं चिंतन केलं. जगाचा मायबाप तिने तिच्या घरी आणला. शबरी आपल्या आयुष्यभरात काय केलं? फक्त राम 2 अक्षराचं भजन केलं तर जगाचा मायबाप घरी आणला. आपल्याला सुद्धा काही अवघड नाही. कलियुगात आपण जरी जन्माला आलो असून तरी ज्ञानोबरासारख्या महापुरुषांनी सुद्धा मातंग ऋषींसारखा अनुग्रह आपल्याला दिलेला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सोपा मंत्र जपा आणि जीवाचा उद्धार करून घ्या. एवढ्याच मंत्राने जीवाचं कल्याण झाले वाचून राहणार नाही. कारण मोठे मोठे तरले वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी. जगाचा मायबाप मिळेल. सोपं गणित आहे. फक्त भजन करावं लागेल. आणि त्या भजनासाठी जर अडथळा प्रपंचातल्या माणसांचा असेल, यरती माईके दुःखाची जनिती. ते प्रपंचातले माणसं तुम्हाला वाटत असेल आपले, पण आपलं कोणी नाही. सब पैसे के भाई. इथं नाही भाऊ कोणी. दिल का साथी नहीं कोई राम, सब पैसे के भाई. कोणी इथं कुणाचं दादा? इथे सगळे पैशाचे मित्र आहेत. तुमच्याकडे जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा माझा. पैसा येऊ द्या तुमच्याकडं. लांबचे पाहुणे तुमची जवळून ओळख सांगतील. तुम्ही मोठे व्हा, लांबचे पाहुणे सुद्धा तुमची जवळून ओळख सांगते. आणि तुम्ही एकदा तुमची परिस्थिती ढासळून जाऊ द्या, जवळचे पाहुणे सुद्धा सांगते ना, हाय घरातले परिचित असं. जवळची सख्य नातेवाईक सांगत आहे काय हाय ते जवळचे. असं अवघड महाराज. पैशाची गणित आहे, लय कठीण काम आहे. म्हणून हा पैसा आहे. म्हणून हे आपलं वाटतं फक्त, आपलं नाही काहीच. म्हणून भ्रमात राहू नका. म्हणून भगवंताला आपलंसं करा. त्याच्यासाठी त्याला त्याचा छंद लावला पाहिजे, मनाला छंद लावला पाहिजे. काय कोणत्या मिनिटाला आपण जाऊ याचा काय भरोसा आहे? तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असे चूल माती आणि मीठ भाकर, मुखी नाम हरीचे आणि गोड साखर. सोडून दे तू धनाचारे लालसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे